नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे अकोले तालुक्यात सेलविरे या गावामध्ये आणि आज आपल्याला जायचं आहे मारुती जंगले दादांकडे. त्यांचा चॅनल आहे राम आदित्य मराठी ब्लॉग. तर आज तिकडेच आलेला आहे. तर बघू, आता आलेलंच आहे तर त्यांना फोन करून बघू ते घरी आहे का नाही. बघू बरं. हॅलो हॅलो. हा, जंगले दादा आहे ना? हा काय पत्ते दादा, तुमचा नंबर सेव आहे ना माझ्याकडे. हा तेच आलो होतो इथं शेलविरे गावाच्या पुढे आलोय. घरी आहे का तुम्ही? हा आहे घरी. या ना मग. कुठं सेलर आलेच ना? हा, पुढे आलोय शेलविरे गावाचं तिथून. पार पुढं आलेच का इकडं? हा मग या आहे घरी मी. हा, चालेल, आलो मग थांबून राम. हा, उद्या कुठं वासाळला जायचा विचार आहे का? हा, तेच वासाळीला जायचंय, त्याच्यामुळे म्हणलं चला तुमच्याकडे आज येऊ. बरं या या आहे मी घरी. या. हा, चाललं आलो मग. बरं, ठेवू का मग? हा चाल. तर चला मित्रांनो, दादा तर घरीच आहे. आपण आता जाऊया दादांकडं. तर उद्या आपल्याला वासाळीला पण जायचं आहे ना, त्याच्यामुळे आजच आलो आहे इकडं. ते घरीच आहे. तसा फोन केलता आधी, पण मग इथं जवळ येऊन बघू घरी आहे का नाही, त्याच्यामुळे फोन केलता. चला तर व्हिडिओ कंटिन्यू पहा. चला सर मित्रांनो, आपण आता जे काय मारुती दादा आहे त्यांच्या घराजवळच आलेला आहे. हे पण त्यांच्या आंब्याचे झाड आहे वाटतं. रामदास तुमचा दादा आहे घरी? आहे का? चल ना मग. मारुती दादांचा मुलगा तर तो पण भेटलेला आहे, इथं खेळत होता. आज घरीच आहे. तर चला आता जाऊया, त्यांचं घर पण दिसतं इथं जवळ. तर मित्रांनो, आपण आता आलेलोच आहे इकडं वातावरण तर एकदम भारी आहे बरं का. हे त्यांचंच घर आहे बरं का. इकडं पुढचं आहे जंगली दादांचं घर. हे पण येतात कोंबड्या बिंबड्या आहे. हे आहे का नाही घरी दिसतंय बरं का. हे पण दारातच आहे. राम राम दादा. बरं आहे का? रामदास म्हणतो कोण पाहुणा आला एवढं. हा, रामदास तिकडे भेटला होता ना. हा चालत मध्ये जाऊया. तर दादा आतमध्ये आहेस. नाही काय स्वयंपाक चालू आहे काय? स्वयंपाक चालेल. हा हा या. हा, चालेल. चला आता बसाय टाकलेला आहे. मस्त आहे ना मग बाकी? हा बरं बा. तुम्ही कशी निघालो होतं? लवकरच निघालो होतो घरून. येता बरं. गाडी आहे ना. हा, गाडी त्याच्यामुळे लवकरच आलं. बाकी काय चाललंय मग? काय नाही, आता काय चालायचं. आता काम नाही आमच्याकडे. तुमच्या काय काम चालू होती? आमच्या काय आता सध्या काम आवरले. आमच्या काय आता सध्या तसं काय काम नाही. आता आमच्याकडे काही बागायत नाही, काही नाही. कोरडवाहू शेती. गवत काढी उरकली का मग कामच नाही राहत काय आमच्याकडे. तुमच्याकडे तुम्ही बागायत करतो काही? हा, करतो. आमचं पावसाळ्यामध्ये काय कांदे वगैरे राहते आमच्याकडे. बरं, चॅनलचं कसं चाललंय तुमच्या? चालू व्यवस्थित. आता चांगला ग्रोथ झाली चॅनल आपली. तुमचा राजूच्या प्रदर्शन जाईल मस्त वाटला. हा, तो चांगला झाला. तो बराच 25,000 गेलता. 25,000 गेला. आणि त्याच्यात कसं आहे, मध्ये कंटिन्यू तुमचा मोबाईल बिघड होता. तर त्याच्यामुळे तुमचं हिट होणं. तर मग ते बरंच मित्र म्हणायचं का आता आपल्या संतोष दादांचं काही हिट येत नाही. तर मग ते सांगितलं लोकांनी. मी म्हणला ते असं त्यांचं झालंय बाबा मोबाईलचा प्रॉब्लेम. काय नाही, आता कंटिन्यू राहा. बाकी त्याला ते मोबाईलच चालत नव्हतं. ते त्याच्यात व्हिडिओ येत नव्हते. मग आता नवीन मोबाईल घेतलाय तेव्हापासून परत चालू केलं व्यवस्थित. कारण बरेचसे मित्र म्हणत होते का तुमचे व्हिडिओच येते नाही, त्याच्यामुळे आता काय कंटिन्यू येणारच आहे इथून पुढं. पोरस्वरा बरे सगळे बरे. बाकी हा, तुमच्या सगळे बरे आहे ना? हा, आई एक जाते मोठ्या शाळेत. हा आणि ते लहान असे तो. आणि आता स्वयंपाक चालाय. हा ना. स्वयंपाक वाढा बघत आता. चालू काय? आता पाहुणे वाढत ना. आता तुम्ही मग सकाळी निघाला फोन केला पण म्हणला तुम्ही म्हणा येऊ किंवा नाही. तुमचं दोन बरसे होता. तुम्ही काम असं नाही याला. त्याच्यामुळे इथं जवळ येऊन फोन केलता. म्हणलं हाय का नाही घरी, नाही तर मग नाही आता घरी राहतोय. पण मग आता मलाही वासायला जायचा विचार होता. पण मग आता वासायला आपण जाणारच आहेत ना. हा, मग जाऊ ना आपण सगळंच, नाही का? जाऊ, चालेल. चला, नाही का? कधी फोन करून आला ना आधी. माणूस घरी राहत नाही त्यावेळेला. परत घरी नसलं म्हणजे मग परत फिरून जात ना माणूस. बरोबर. त्याच्यामुळे जवळ येऊन फोन केला. म्हणलं हाय का नाही घरी, नाही तर मग परत जरा का व्हायचा ना. त्याच्यामुळे तुमचं चालू आहे व्यवस्थित ना चॅनल? हा, बरं. साधारण कसं आता होते कमी जास्त व्ह्यूज डाऊन होणे, या सगळ्या गोष्टी युट्यूब मध्ये सहन करावं लागतं. सहन करावंच लागत. कारण युट्यूब मध्ये मेहनत आहे.
सगळंच आहे नाही का. तसं तुम्ही बरंच कंटिन्यू व्हिडिओ टाकले नाही का. पण आता वेळ द्यावा लागतो ना. कसं आहे आता आपण शाळा जरी शिकत असलो तरी शाळेत कोणा कंटिन्यू शाळेत जावं लागत आहे. काही शाळेत का असा दिसाड किंवा महिना नाही होता जाऊन परवडत नाही ना खेळ असं आहे ना. नाही प्रत्येक गोष्टीला वेळ दिल्याशिवाय सक्सेस नाही. आणि कोणत्याही क्षेत्रात आपली मेहनत केल्याशिवाय फळ भेटत नाही म्हणतात नाही का. बरोबर आहे. मेहनत करावंच लागते. कारण बरेचसे मित्र आहेत त्या व्हिडिओ बघतात. प्रत्येकाच्या काय इच्छा असतात बा आपण एक चॅनल चालू करायचा. पण मग प्रत्येक ठिकाणी मेहनतच करावं लागते नाही का. मेहनतीशिवाय काय नाही. तर चला मित्रांनो आज मारुती जंगले दादा त्यांचा राम आदित्य मराठी ब्लॉग चॅनल तर नक्कीच आता चांगल्या पद्धतीने चालला आहे. तर त्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. म्हणलं चला जाऊया. खूप दिवसानंतर इकडे येणं जाणं तर राहतच आपलं. आता गाडी ना मला नाही तुमच्या इकडे गाडी नाही काय नाही. आपण काय सर्वसाधारण बरं गाडी नाही सायकल नाही. मला गाडीच असली तरी मला येत नाही. शिकवली आपल्या किसन पिजाडी थोडी थोडी. पण मग ती नेटकं शिकत होतं त्याच्यावर मग ती गाडी झाली बंद जरा शिक ना. आणि मग आता चालू पण मग मी काय एवढं शिकायचं म्हणजे रिस्क नाही घेतलं नाही का असे. त्याच्यामुळे काय नाही गाड्या तसं बसने तुम्ही भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी जातातच. तसं वेळोवेळी काय मित्र येतच असतात. तसं काय नाही येतच ज्याला यायचं भेटायला. आता एक नशीब होतं. आता वासायला जायचं होतं पण मग आता आमची जी कसाला गाडी तिनं गेलो असतो आपण तिथं. पण तिकून यायला वेळेस गाडी नाही ना. पण आता नेमका असा बांधला का एक नशीब आपल्याला काय साथ देत आहे तर तुम्ही आला तुमची गाडी आहेच. आता मग तुमच्या गाडी आपण जाऊ शकताय. मग काय नाही आपण जाऊ वासाळीला मस्त पैकी यात्रेला. तिकडे मस्त व्हिडिओ बनवू नाही का. बैल आपल्या जत्रा गावाकडचं. कारण लोकांना जसं गावाकडचं बघायला आवडतं ना. कारण लोक कुठं सिटी मध्ये कामाला तर त्यांना गावाकडचं काय चाललंय ते नक्कीच बघायला आवडतं. तर मारुती दादा आधी माझा पण युट्यूब चॅनल होता संतोष पत्वे. तर त्यानंतर तुम्ही युट्यूब चॅनल चालू केला. तर तुम्हाला कशी कल्पना आली की आपण युट्यूब चॅनल चालू करायला पाहिजे. तर तुम्हाला कसं वाटलं काय. आता सुरुवातीला आता तुमचा चॅनल होता. मी तो चॅनल पाहिजे तुमचा आला असं अनेक म्हणजे चॅनल मी पाहिलं युट्यूबचं. तर मग असं मला पण वाटलं होता का आपण पण चॅनल चालू करावं. पण मग आता चॅनल चालू करावं तर युट्यूबला व्हिडिओ कसं टाकायचं काय ह्या गोष्टी मला काय म्हणजे कल्पना नव्हती. तर आमचं काय मित्र आहे ती तर त्यांनी मला थोडासा मार्गदर्शन केला का म्हणलं. मी त्यांनी विचारलं होता म्हणला मला चॅनल चालू करायचे. तर मग त्यांनी मला मार्गदर्शन केला का तुम्ही मग त्याने ईमेल आयडी वगैरे खोलून दिला मला. आणि ईमेल आयडी मग त्याने शिकवला मला सांगितला का कसा व्हिडिओ अपलोड करायचा. त्याने मला एवढा सांगितला होता. आणि मी तेव्हापासून मग व्हिडिओ चालू करलं असं. आणि एडिटिंग वगैरे थंबनेल आणि ते कसं शिकले काय. मग ते असंच आता ते बनवता येत नव्हतं ना. मग त्याच मित्रांनी थोडासा मार्गदर्शन केला. थंबनेल तर मला बनवता येतच नव्हतं सुरुवातीला. एडिटिंग काहीच येत नव्हती सुरुवातीला. मग सर्वसाधारण व्हिडिओ राहायचा असं. कलर इफेक्ट काय येता येत नव्हता. काही गोष्टी शूटिंग केवढी मोठी करायची 1-2 मिनिटात व्हिडिओ राहायचं. म्हणजे मोबाईल मध्ये जेवढं येईल तेवढं तुम्ही काढायचे तसं अपलोड करीत असते. तसंच अपलोड करून देत आहे. थंबनेल तर बनवता येत जशी तसंच थंबनेल नाही ना काहीच नाही असं भाव डायरेक्टच अपलोड करून द्यायचे. युज येत नाही सुरुवातीला यायचं नाही. कारण आता तसेच अपलोड केले होते व्हिडिओ क्वालिटी बाजूने काय नाही युज यायचं नाही ना. पण तरी मग टाकीत राहायचो. मग त्या मित्रांनी सांगितलं मला असं असं करायचा. आणि त्याच्यावर मग मी मोबाईल पाहून मग थोडा कसं एडिटिंग युट्यूबला इकडं तिकडं माहिती घेऊन. सुरुवातीला मोबाईल पण तुमच्या एवढा भारी नसा ना. लय कमी क्वालिटी त्याची क्वालिटी चांगली होती. आता या मागचं सुरुवात व्हिडिओ तुम्ही पाहिलं ना त्याला क्वालिटी नव्हती. त्याला थंबनेल नव्हतं काही गोष्टी नव्हत्या. त्याच्यामुळे यूज कसं येतील तो म्हणजे किती हजाराचा मोबाईल होता की माझ्याकडे त्या टायमाला ना. तो 5 का 6 हजारचा मोबाईल त्या टायमाला होता. तो रेडमीचा मोबाईल होता माझ्याकडे. त्याच्याच मी व्हिडिओ बनवायचे. म्हणजे सुरुवातीला तुम्ही बरेच व्हिडिओ त्या मोबाईलला कारण बरेच मी बघितले त्या मोबाईलला बरेच व्हिडिओ बनवले होते. त्या टायमाला 5G रेंज नव्हती आमच्याकडे. नेटवर्क थोडी कमी जास्त राहायची. 5G रेंज मग छोटे छोटे व्हिडिओ राहायचे. आता 5G रेंज आली म्हणजे किती मोठा तेव्हा व्हिडिओ अपलोड करण्याला अवघड होता. अपलोड करण्याला अवघड होता. आणि व्ह्यूज येत नाही त्याच्यामुळे असं वाटतं आपण चॅनल काढला पण का आपलं काही सक्सेस होईल असं वाटायचं नाही. ज्या वेळेस मग मी आता तुमचा काय चॅनल पाहिला अनेकांचं
त्यांचं 1000 सबस्क्रायबर मी पाहायचो ना, हा त्या टाइमला आपल्याला वाटतं 8 पर्यंत आपण कधी पोहोचू असं वाटायचं नाही का. हा. तर तुमच्या चॅनलची ग्रोथ कशी झाली? तुम्ही काय डोकं लावलं, काय स्ट्रिक लावली, काय? नाही आता स्ट्रीक जादू वगैरे काहीच नाही आता. म्हणजे जसं आता सुरुवातीला मी थंबनेल वगैरे बनवत नव्हतो, टायटल वगैरे मला आता टाकता यायचं, टायटल टाकावं कसं तरी, पण डिस्क्रिप्शन कसं लिहायचा, टॅग कसं लावायचं, काय लावायचं. मग त्यानंतर मग मला जसा मार्गदर्शन केला आपण थोडंसं म्हणजे थंबनेल बनवायला लागलो थोडं. सुरुवातीचं 1-2-3 महिना हे असंच गेलं. त्यानंतर मग थोडा बऱ्यापैकी दाखवायला लागलो एडिटिंग. तेव्हा मी काय मास्टर मध्ये करत होतो आणि मग VN ॲप्स सगळ्या गोष्टी शिकलो. मग ती एडिटिंग आल्यानंतर हळूहळू व्हिडिओची क्वालिटी सुधत गेली का नाही. तर मी काय स्ट्रिक नाही लावली, फक्त कंटिन्यू व्हिडिओ बनत राहिलो, फक्त टाकीत राहायचं, कंटिन्यू टाकीत राहायचं, मग ते ऑटोमॅटिक वाढत गेला. म्हणजे कंटिन्यू व्हिडिओ टाकणं एक महत्वाचं आहे. हा कंटिन्यूपणा आणि महत्वाचा राहतोय. म्हणजे तेच लोकांना आवडलं, डेली व्हिडिओ बघायची सवय लागली लोकांना. आता कंटिन्यूपणा म्हणजे मी असा धरला होता का एकच आज व्हिडिओ बनवायचाच फिक्स, आणि दुसऱ्या दिवशी तो टाकायचा कम्प्लीट सकाळी 7ला मी टाकायचो. कंटिन्यू टाइम धरला ना, त्याच्यामुळं मग तो कधीच खरा नाही करायचो मी, आणि 7 ते 7च टाकायचो. आता कधी पण व्हिडिओ टाकतोय त्या टायमाला सकाळची 7 म्हणजे 7च. म्हणजे सुरुवातीच्या काळात वेळेनुसारच त्याच वेळेनुसारच त्या टायमाला युट्यूबला पण कळतंय ना काही व्हिडिओ ह्या वेळेला येतात. त्या टायमाला आपोआप व्ह्यूज वाढत गेले, सबस्क्रायबर पण वाढत गेले, आणि मग चॅनल एक 8 ते 10 महिन्यामध्ये 9 ते 10 महिन्यामध्ये चॅनल मॉनिटाईज झालं होतं. तर दादा आता जवळपास 41,000 काय तर सबस्क्रायबर झाले आहे. तर पुढे किती तुमचे सबस्क्रायबर वाढण्याचे टार्गेट आहे? म्हणजे तुमच्या मनात किती सबस्क्रायबर पूर्ण झाले पाहिजे? तर ते कसं आहे, आता माणसाचं असं आहे, माणसाची अपेक्षा कधी आता तुमच्याकडे जर 10,000 आले तर मी आता तुम्हाला वाटणार नाही का हे 10,000, तुम्हाला वाटतं मला लाखो रुपये यावे. तसं आता आपली जी प्रगती, आता आपल्याला वाटतं आपले 10 लाख सबस्क्रायबर व्हावा, आपली सिल्वर प्ले गोल्डन प्लेन बटन यावंच. पण मग आता आपल्या अपेक्षा काय, पण आपल्या अपेक्षा पुरी होईल ना होईल माहित नाही, पण आता इथपर्यंत आलोय. आपल्या मित्र परिवारांना, आपल्या अख्या महाराष्ट्राचं आपले केवढा प्रेम दाखवलं नाही का. मग तसंच आपण रेग्युलरपणा चालवून देतो. आता तेवढं वाढतील नाही का, नाही कमीत कमी 1 लाखापर्यंत तर लवकरात लवकर जायलाच पाहिजे, कारण सिल्वर सिल्वर प्ले बटन लवकरच तुम्हाला भेटाय पाहिजे असं माझी इच्छा आहे. मला पण वाटत आता स्वप्न आपलं पण आहे, आपण मेहनत करतो म्हणजे मग काहीतरी स्वप्न पण आहे. आणि 1 लाख सबस्क्रायबरच्या टायमाला त्या टायमाला चॅनल पण जरा ऍक्टिव्ह वाटत आहे ना दादा. होतील हळूहळू, आता इथपर्यंत आले, इथपर्यंत आलं पुढे होतीलच नाही का. कंटेंट टाकलं तर नक्कीच 1 लाखापर्यंत लवकरच जातील. कंटेंट शोधणारी आवड, डेली कंटेंट शोधणं इतकं सोपं नाही. तर मित्रांनो कसं आहे, आज आपले संतोष पत्वे त्यांचा पण तुमच्या ह्याच नावानं चॅनल संतोष पत्वे व्लॉग, तर आपल्याकडे आलं आज. आणि थोडंसं आम्हाला बाहेर जायचे, तर त्यांचा पण चॅनल आमच्या आधीच होता, मी त्यांचा व्हिडिओ पाहिजे. पण मध्यंतरीच्या काळात त्यांची म्हणजे थोडी पडझड झाली, म्हणजे अशी का मोबाईल बिघडला, कमी म्हणजे व्हिडिओ रेग्युलर नसल्यामुळे थोडासा चॅनल त्यांचा कमी यूज यायला लागले, ग्रोथ कमी झाली. आता त्यांचं चॅनल साधारणतः बरा ग्रोथमध्ये आहे, त्यांचे व्हिडिओ आता चांगले कंटिन्यू येतात. तर आपण पण सगळ्यांनी त्यांना पण सहकार्य करायचा. संतोष पत्वे व्हिडिओ म्हणून त्यांचा आहे, आणि तुम्ही पण कंटिन्यू राहा. नक्कीच आता कंटिन्यू व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न आहे, कारण आता नवीन मोबाईल क्वालिटी पण वाढली आहे ना, त्याच्यामुळे आता काय प्रॉब्लेम येत नाही. ओके, चालेल. तर मित्रांनो, मारुती दादांच्या घरी आलो तर त्यांनी योग्य असं मार्गदर्शन केलं. तर त्यांनी युट्यूब मध्ये किती मेहनत केली, ते कसे शिकले, त्यांना कल्पना कशी आली, तर नक्कीच त्यांनी सर्व डिटेलमध्ये सांगितलं आहे. तर त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन तर असतंच मित्रांनो. तर नक्कीच भारी वाटलं दादा तुम्हाला भेटून, कारण तर एकदम साध्या सुध्या पद्धतीने आपले मारुती दादा तर त्यांच्या घरी आल्यानंतर मस्तच भारीच वाटतं. तर चला मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आहे ना तो इथे संपवतो, आणि पुढे पण वासाळीला पण जायचं आहे. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका, आणि हाईप करायचं राहिलं असेल तर हाईप पण करून घ्या. धन्यवाद. जय आदिवासी, जय महाराष्ट्र.